Hello friends, welcome to Samson Ki channel. The motto is I come to win and presented by DP Kokate. In this video, we are going to learn about 2.3 the twins of my English 10th class. So let's start. The twins in form and feature, face and limb, I grew so like my brother that fox got taking me for him and each for one another. It puzzled all our kith and kin. It reached a fearful pitch. For one of us was born a twin, yet not a soul knew which. याचा मराठीत अर्थ होतो, एक सारखा बांधा आणि एक सारखी देहे यष्टी. मी व माझा जुळा भाऊ, दोघात कोणताच फरक नाही. लोक मला तो समजत आणि त्याला मी. नातेवाईक असोत वा मित्र, सगळे नेहमी गोंधळात पडत. कधी कधी तर हा गोंधळ फारच टोकाला जाई. आम्हा दोघातला एकजण जुळा म्हणून जन्मला, पण तो कोण हे कुणालाच सांगता येत नसे. जसं या ठिकाणी फॉर्म अँड फीचर्स आहेत, आपण त्याला मराठीमध्ये म्हणून एक सारखा बांधा आणि एकसारखी देह असते. टेकिंग म्हणजे उचलणे, चुकीने उचलणे. त्याच्यानंतर कीथ अँड किन म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक मित्रमंडळी. त्याच्यानंतर आहे पिच म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणू लिमिट किंवा हाईट, ज्याला आपण टोक म्हणू. तर अशा पद्धतीने या पहिल्या स्टांजामध्ये कवी हेनरी एवढंच सांगतो आहे की आमच्या दोघा भावांमध्ये एक सारखेपणा एवढा जबरदस्त होता की नातेवाईक असो की मित्रमंडळी, सगळे नेहमी गोंधळात पडत आणि त्यामुळे हा गोंधळ कधी कधी फार टोकाला जाई. आता नेक्स्ट स्टांजामध्ये काय म्हणतो आहे हेनरी बघूया. वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स. म्हणजे एक दिवस कहरच झाला. कोणता दिवस होता तो? बारशाचा, ज्याला इथे म्हटलेलं आहे नेम वेअर फिक्स. बिफोर अवर नेम वेअर फिक्स म्हणजे नाव ठेवण्याच्या अगोदर, म्हणजे आपण त्याला म्हणू बारसा. एक दिवस कहरच झाला. बारशाच्या वेळी नर्सबाईंनी आंघोळ घालताना दोघांची अदलाबदल केली. काय झालं त्या दिवशी? ॲज वी आर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स. म्हणजे आंघोळ घालताना नर्सबाईंनी दोघांची अदलाबदल केली. आणि नशिबाचा खेळ म्हणा की नर्सबाईचा घोळ, माझ्या भावाला माझे नाव जॉन दिले आणि भावाचे नाव मला ठेवले गेले, ज्याला आपण नामकरण सोहळा असं म्हणू. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री म्हणजे नशिबाचा खेळ, और रॅदर नर्स विम म्हणजे नर्सबाईचा घोळ, विम म्हणजे घोळ. माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी म्हणजे भावाचे नाव ठेवले मला आणि माझे नाव जॉन दिले त्याला. आय गॉट ख्रिश्चन हिम. ख्रिश्चन म्हणजे नाव ठेवणे. तर अशा पद्धतीने या दोन पॅसेजमध्ये ट्विन्स असण्याचे नुकसान फायदे काय आहेत हे कवी आपल्या उदाहरणावरून सांगतो आहे. नेक्स्ट स्टांजा आहे, धिस फॅटल लाईकनेस इव्हन डॉग माय फूटस्टेप वेन ॲट स्कूल. म्हणजे या कमालीच्या सारखेपणाने शाळेत सुद्धा माझी साथ सोडली नाही. अँड आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग म्हणजे मार बसणे. फॉर जॉन टर्न आउट अ फूल
म्हणजे जॉन मस्ती करीत असे आणि मार मात्र हेनरीला बसत असे. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. प्रश्न निरर्थक आहे तरी मी सर्वांना विचारतोय. काय आहे प्रश्न? व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी टू प्रूव्ह दॅट यू वेअर यू. म्हणजे प्रश्न निरर्थक आहे माहीत आहे, पण तरीही सगळ्यांना विचारतो की माझ्या जागी तुम्ही असता, व्हॉट वूड यू डू इफ यू वेअर मी. माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही तुम्हीच आहात हे पटवून देण्यासाठी तुम्ही काय केले असते. आता लास्ट स्टांजामध्ये बघा आणखी गंमत ट्विन्सपणाची. अवर क्लोज रिसेम्बलन्स टर्न द टाईड. तर इथे शब्दाला टर्न द टाईड म्हणजेच जीवनाला किंवा कलाटणी मिळणे, चेंज होणे, बदल होणे. आम्हा दोघांमध्ये असलेल्या साम्याने माझ्या खाजगी जीवनाला कलाटणी दिली. डोमेस्टिक लाईफ ज्याला म्हटलेलं आहे, खाजगी जीवन. कशा पद्धतीने लेखकाच्या खाजगी जीवनाला कलाटणी मिळाली? फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. कसे कोण जाणे, पण माझी होणारी वधू माझ्या भावाची पत्नी झाली. इन फॅक्ट इयर आफ्टर इयर द सेम अपसर्ड मिस्टेक वेंट ऑन. अशाच वर्षानुवर्षे विचित्र गोष्टी घडत राहिल्या आणि एक दिवस तर हद झाली. अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड ब्युरीड ब्रदर जॉन. म्हणजे मी मरण पावलो, पण शेजाऱ्यांनी मात्र मी समजून माझ्या भावाला म्हणजे जॉनलाच दफन केले. तर अशा पद्धतीने ही सुंदरशी ट्विन्स कविता हेनरी सॅम्ब्रुक लेनी लिहिली आहे. तो आपल्या याच्यावरून म्हणतो आहे की ट्विन्स असण्यामुळे कशा गमती जमती घडतात, कधी कधी फसगतही होते. आता बघूया या कवितेवर इंग्लिश वर्कशॉप. The question is, rewrite putting the mistake in the speaker's life in proper order. You have to arrange all these sentences in proper order. The sentences are: A. He got beaten up often at school. B. The speaker's bride became his brother's wife. C. The speaker desperately asked for guidance. D. No one in the family could distinguish between the twin babies. E. At the naming ceremony, wrong names were given to the two twins brothers. And last one, that is F. Even in death, the twins were not spared during burial. So the answers I have given here, that is, rearrange the sentences or rearrange the facts that brought in the poem. So let's see. Answer A sentence: no one in family could distinguish between the twin babies. B. At the naming ceremony, wrong names were given to the twin brothers. C. He got beaten up often at school. D. The speaker desperately asked for guidance. E. The speaker's bride became his brother's wife. And the last, F. Even in the death, the twins were not spared during burial. Next activity, that is question: pick out 4 situations in the lives of twins which are too absurd and senseless to believe. So, the first situation, the people began mistaking one for the other. Second situation, which is too absurd and senseless to believe, is the speaker's brother got the name John intended for the speaker. And the third, the speaker's intended bride became his brother's wife. And last situation, that is too absurd and senseless to believe, is when the speaker died,
the neighbors came and buried his brother John. Now, next question, that is, complete the wave diagram with given instruction. So here the directly answers are given. So let's see. Poet uses humor too. The answer is create laughter. Second, make readers happy. Third, to have sense of humor. Fourth, reduce boredom. Fifth, to create good mood. And the last, to entertain readers. Now, next activity, question 3b. Write any two lines from the poem that you find much humorous. The first line, for somehow my intended bride became my brother's wife. And second, when I died, the neighbors came and buried brother John. The next question is, pick out line that contain alliteration. Number 1, the lines in form and feature face and dim. Second line that contain alliteration, as we were being washed by nurse. And third line that contain alliteration, what would you do if you were me? Second, hyperbole. The line that contains hyperbole, the first line, for one of us was born a twin, yet not a soul know which. And the second is, my brother John got Christian me and I got Christian him. So, thank you friends for watching this video. We will come back again with next topic.